विठ्ठलराव शिंदे महाविद्यालय टेंभुर्णी, तालुका माढा, जिल्हा सोलापूर, IQSC व इतिहास विभागाच्या वतीनं आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार या राष्ट्रीय चर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. या चर्चासत्रात उपस्थित असलेले महाविद्यालयाचे प्राचार्य माननीय डॉक्टर महेंद्र कदम, समन्वयक माननीय प्राध्यापक डॉक्टर राजेंद्र गायकवाड, सहसमन्वयक माननीय दिगंबर वाघमारे, IQSC समन्वयक प्राध्यापक डॉक्टर नेताजी कोकाटे व सर्व उपस्थितांना माझं अभिवादन. आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार या चर्चासत्रात सुप्रसिद्ध समाजसेवक आदरणीय बाबा आमटे यांचं जीवन आणि कार्य मी आपल्यासमोर मांडत आहे. महंत राष्ट्र म्हणून महाराष्ट्र अशी महाराष्ट्राची एक व्याख्या सुप्रसिद्ध आहे. कुठलाही देश, कुठलेही राज्य त्याच्या भौगोलिक नकाशावरच्या व्यापकत्वामुळे कधी मोठं किंवा महान ठरत नसतं. तर भौगोलिक संपन्नतेसोबतच राष्ट्र उभारणीसाठी आपलं सर्वस्व पणाला लावणाऱ्या समाजसेवक नेत्यांमुळे व कार्यकर्त्यांमुळे ते महान राष्ट्र ठरत असतं. महाराष्ट्र राज्याला पुरोगामी राज्य असंही संबोधल्या जातं. याचं कारणही तसंच आहे. ते म्हणजे महाराष्ट्राला संतांची समृद्ध परंपरा लाभली आहे. तिला बुद्धिवादाचा स्पर्श आहे. नाथ संप्रदाय, वारकरी संप्रदाय, लिंगायत संप्रदाय, महानुभाव संप्रदाय यांनी महाराष्ट्राची भूमी पिंजून काढली आहे आणि त्यामुळेच महाराष्ट्रातील माणसांना बुद्धिवादाचा स्पर्श झाला आहे. हा स्पर्श जसा ज्ञानेश्वरांसारखा समंजस आहे, तसा तुकारामांसारखा भांडखोरही आहे. जातीपातीची बंधनं भक्तीच्या क्षेत्रात गळून पडली. चंद्रभागेच्या वाळवंटात विठ्ठल भक्तांचा मेळावा जमायचा. विदर्भात तर श्री चक्रधर स्वामींनी अंत्यजाच्या घरचे भोजन ग्रहण केले. तो वारसा आणि तो वसा अलीकडच्या अनेक महापुरुषांपर्यंत येऊन पोहोचला. अव्वल इंग्रजी काळ जर आपण लक्षात घेतला तर या काळामध्ये महाराष्ट्रात विचारवंतांची एक पिढी उदयाला आली. बाळशास्त्री जांभेकर, लोकहितवादी म्हणजे गोपाळ हरी देशमुख, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, पंडिता रमाबाई, लोकमान्य टिळक, गोपाळ गणेश आगरकर, न्यायमूर्ती रानडे यांनी 19व्या शतकाचे प्रबोधन केले आणि 20व्या शतकाची भूमीही नांगरून ठेवली. 20व्या शतकामध्ये आधुनिकतेचं युग आहे. यामध्ये आपल्याला लक्षात येईल की छत्रपती शाहू महाराज, महर्षी कर्वे आहेत, सयाजीराव गायकवाड आहेत, पंजाबराव देशमुख आहेत, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांनी सामाजिक चिकित्सा आणि धर्मचिकित्सा केली. दुसऱ्या परंपरेत हेच कार्य विनोबा भावे, साने गुरुजी, महात्मा गांधी यांनी केलेलं आपल्याला दिसून येतं. महात्मा गांधी, विनोबा भावे यांच्यासारख्यांच्या प्रेरणेतून अध्यात्म आणि विज्ञान आणि भारतीय संस्कृती यांची सांगड आपल्याला घालून दिली. येथील वंचितांच्या स्वप्नाला त्यांनी गरुड भरारी दिली. या सगळ्या परंपरांचा आणि विचारांचा प्रभाव बाबा आमटे यांच्या मनावर आणि व्यक्तिमत्वावर पडलेला आपल्याला दिसून येतो. मानवी जीवनात काही ध्येय बाळगून, काही ध्येयवादी एखाद्या झंझावाताप्रमाणे ध्येयाकडे झेप घेत असतात. त्या ध्येयापर्यंतची वाट अवघड आणि अडचणींची असते. मात्र ध्येयवादी खचत नाही, डगमगत नाही आणि अडखळतही नाही.
मानवी व्यक्तिमत्वामध्ये खरंच एवढं धैर्य कुठून येत असेल? खरंच असा प्रश्न पडतो नेहमी, की एवढं धैर्य कुठून येत असेल? मानवी समाजाकडे आपण एकवार नजर टाकली, तर हे जग अनंत दुःखाने आणि वेदनेने व्यापलेले आहे, असं आपल्याला दिसतं. या जगातील मानवी समूहावर प्रेमाची, सहानुभूतीची आणि सहकार्याची उधळण केली, तर त्या व्यक्ती आपल्या रक्ताच्या नात्यातल्या नसल्या तरी मानवतेच्या पातळीवर आपल्याशी त्यांचे नातेसंबंध जुळून येतात. नाही, एवढेच नाही तर ते आपल्या नातेवाईकच होतात. मुरलीधर देवीदास आमटे नावाच्या तरुण वैरागी आणि तपस्वी, अर्थात वैरागी आणि तपस्वी मी हे या ठिकाणी लक्षार्थाने म्हणते आहे. व्यक्तीच्या नजरेत कुष्ठरोगी दिसला आणि त्या कुष्ठरोग्याच्या वेदनेमध्ये त्यांना त्यांचा मार्ग सापडला. महात्मा गांधी, विनोबांच्या संपर्कामुळे आणि प्रभावातून बाबांनी एकलव्याची वाट चुकायली. मळलेल्या वाटेने त्यांनी प्रवास केला नाही. नवा मार्ग, नवी दिशा त्यांना आनंदवनापर्यंत घेऊन गेली. पुढे त्याचा विस्तार सोमनाथ पासून तर अगदी हेमलकसापर्यंत झालेला आपल्याला दिसून येतो. बाबांचे व्यक्तिमत्व हे गिरीशिखरासारखे आहे. काळाच्या पुढे पाहण्याचं भान असामान्य व्यक्तींना असतं, तसं भान येशू ख्रिस्त, कार्ल मार्क्स, महात्मा गांधी, आचार्य विनोबा भावे, साने गुरुजी, गुरुदेव रवींद्रनाथ टागोर या लोकांना होते. तसेच काळाच्या पुढे बघण्याचं हे भान बाबा आमट्यांनाही होतं, असं आपल्याला दिसून येतं. येशूची वेदनामयता आणि कारुण्यमयता त्यांना सतत खुणावत होती. क्रूस ओढत नेणारा म्हणजे स्वतःचं मरण स्वतः ओढत नेणारा येशू त्यांना जास्त भावतो. कुष्ठरोगी सुद्धा स्वतःचं मरण स्वतःच वाहून नेत असतात. हातापायांची बोटं झडून गेलेली, समाजाने आणि कुटुंबाने बहिष्कृत आणि तिरस्कृत केलेले कुष्ठरोगी, अंध, अपंग यांना स्वतंत्र प्रज्ञा, दिशादृष्टी आणि त्यांच्या पायात बळ देण्याचं कार्य बाबांनी केलं. त्यांना त्यांच्या हक्काचं घर, आनंदवन दिलं. आपल्या संस्कृतीत श्रेती आणि श्रमाचं मूल्य फार मोठं आहे. खरं तर कामगारांच्या श्रमाची किंमत ही त्यांच्या कामाशी केली जाते. कामगार आणि कारखानदार यात एक मोठी दरी आहे आणि ही दरी आपल्याला माहिती आहे कधीही भरून निघू शकत नाही. बाबांनी गांधी विनोबांची श्रमशक्ती आणि श्रमदृष्टीचा विचार आपल्यामध्ये रुजवला. तो आचरणात आणला. अंध, अपंग आणि कुष्ठरोगी यांच्यामध्ये एक विश्वास जागविला. त्यांना सन्मानाचे स्थान मिळवून दिलं. त्यांच्या नेत्रांना दृष्टी दिली. त्यांच्या गात्रांना बळ दिलं. बाबा आमटे यांच्या जीवन आणि कार्याचा विचार करत असताना त्यांच्या बालपणाचाही विचार आपल्याला करावा लागेल. त्यांचा जन्म एका मालगुजारी घराण्यात झाला. त्यांचे वडील देवीदास आमटे शासकीय सेवेत लेखपाल होते. त्यांचा जन्म 26 डिसेंबर 1914 रोजी वर्धा जिल्ह्यामध्ये हिंगणघाट येथे झालेला आहे. अत्यंत सनातनी, कर्मकांडात सदैव व्यग्र असलेल्या अशा कुटुंबात त्यांचा जन्म झाला. मी हे या ठिकाणी आपल्याला यासाठी आवर्जून सांगते आहे, कारण इथल्या सनातनी इतक्या म्हणजे प्रचंड सनातनी ब्राह्मण कुटुंबात जन्म घेऊनही, बालपणी त्या संस्कारात वाढूनही, तारुण्यात पदार्पण करताच
उत्तुंग ध्येयाने झपाटलेल्या बाबांनी आपल्या आयुष्यातून हे सनातनी संस्कार कायमचे बेदखल केले. प्रत्येक गोष्ट अनुभव घेऊन बुद्धीच्या कसोटीवर घासून मगच ते स्वीकारत असत. त्यांचं बालपण जर आपण पाहिलं तर बालपण आणि तारुण्याचा सुरुवातीचा काळ जर आपण लक्षात घेतला तर तो अत्यंत सुख, समृद्धी आणि श्रीमंतीत चैन विलासात गेला आहे असं म्हटलं तरी चालेल. लहानपणी अगदी रेशमी टोपी, रेशमी वस्त्र, जरीचे अंगरखे आणि तरुणपणी अगदी कडक इस्त्री केलेले सूट बूट असा त्यांचा पेहराव राहिलेला आहे. कॉलेजमध्ये जाण्यासाठी त्यांच्या वडिलांनी त्यांना एक स्पोर्ट्स कार सुद्धा घेऊन दिलेली होती. शिकार करणे, भटकंती करणे किंवा भ्रमंती करणे हा त्यांचा अगदी आवडता छंद होता. त्यांच्या शिकारीचं जे कौशल्य होतं ते कौशल्य लक्षात घेऊन त्यांच्या वडिलांनी अवघ्या 16व्या वर्षी त्यांना स्टेनगन घेऊन दिलेली होती. मालगुजारीच्या ऐश्वर्यपूर्ण झगमगाटात बाबा वावरत होते. पण याच काळात या झगमगाटात वावरत असतानाच बाबांच्या मनात बालपणीच गरीब आणि वंचितांच्या प्रेमाचं बीजही रुजलेलं होतं. नोकराच्या घरची भाकर खाल्ल्यामुळे रंगपंचमीच्या दिवशी नोकरासोबत त्यांच्या मुलांसोबत रंग खेळल्यामुळे बाबांनी मार खाल्ला आहे. बाबा कुठेही जायचे ते मालगुजारी थाटात जायचे. घोडागाडीतून मागे पुढे नोकरांच्या लवाजम्यासहित बाबा जायचे. पण अशा या मालगुजारी थाटात हिंडणाऱ्या, लवाजम्यासहित हिंडणाऱ्या मुरलीधर आमटेच्या मनात बाबा आमटे नावाच्या एका दृष्ट्या समाज पुरुषाचा जन्म अलगद त्याच काळात होत होता. महाविद्यालयीन काळात तरुण उमद्या बाबांना सशस्त्र क्रांतिकारक जे होते भगतसिंग, राजगुरू, सुखदेव यांच्या बाबत विलक्षण आकर्षण वाटायला लागलं. बाबांनी हातामध्ये कधी शस्त्र धरलं नाही, पण या क्रांतिकारकांसाठी निरोप वहनाचं काम मात्र ते करत असत. परंतु पुढे महात्मा गांधींच्या सहवासामुळे, त्यांच्या भेटीमुळे बाबांच्या जीवनाला वेगळी दिशा मिळाली. गांधीवाद्यांचा बाबांच्या मनावर, विचारांवर खोल प्रभाव पडू लागला. सूटबुटाचा त्यांनी त्याग केला आणि बाबांनी खादी स्वीकारली. बाबांनी खादीचा स्वीकार केला म्हणजे त्यांचे केवळ बाह्यरूप बदलले असं नाही, तर गांधीजींच्या विचारांच्या प्रेरणेने त्यांच्या अंतर्मनाची प्रचंड पकड घेतली. बाबांच्या पुढील सर्व दीन, दलित, पीडित, वंचित, कुष्ठरोगी याबाबतच्या सर्व कार्याचं जे मूळ आहे ते गांधी विचारातून उत्स्फूर्त प्रेरणा घेऊन आलेलं होतं असं आपल्याला दिसून येतं. बाबा अतिशय साहसी होते. एक घटना अशी आहे की बाबा एकदा रेल्वेमधून प्रवास करत असताना त्याच रेल्वेच्या डब्यामध्ये एक ग्रामीण नवपरिणीत असं जोडपं होतं आणि त्याच डब्यामध्ये काही गोरे सैनिक होते, सोल्जर होते. ते गोरे सैनिक ती जी नवपरिणीत अशी नववधू होती तिची छेड काढायला लागले. हे बघितल्यावर बाबा संतापले. बाबा त्या सैनिकांवर तुटून पडले, घायाळ झाले, जखमी झाले, पण त्या सैनिकांच्या तावडीतून बाबांनी त्या नववधूची सुटका केली. बाबा उत्तम कुस्ती खेळत असत. कुस्तीचे सारे पवित्रे जे आहे ते त्यांना अतिशय उत्तमरित्या माहित होते. त्यांच्या साहसाबद्दल आणि आणखीन एक घटना अशी आहे की साधनाताई आमटे यांच्याशी विवाह होण्याच्या अगोदर, म्हणजे विवाह जमलेला होता,
त्या काळामध्ये एक दिवस साधनाताई आमटे यांच्या घुलेवाड्यात रात्री त्यांचा मुक्काम झाला. आणि रात्री त्या वाड्यामध्ये चोर शिरले. बाबांच्या ते लक्षात आलं. बाबांची त्या चोरांशी प्रचंड झटापट झाली. त्याच्यातही बाबा खूप घायाळ झाले. या जखमा आणि अक्षरशः डोक्याला बँडेज बांधलेल्या अवस्थेमध्ये बाबा लग्नासाठी उभे राहिलेले आहे. आणि साधनाताई पण त्यावेळेस असं म्हणाल्या होत्या, की या तुमच्या जखमा मी अलंकारासारख्या मला भूषणावह राहतील, असं त्यांनी म्हटलेलं होतं. बाबांच्या साहसांना खरंच सीमा नव्हत्या. एका कवितेत ते म्हणतात, की झेपावणाऱ्या पंखांना क्षितिज नसतात. त्यांना फक्त झेपेच्या कवेत येणारे आकाश असते. आणि पुढे ते म्हणतात, की सृजनशील साहसांना सीमा नसतात. बाबांच्याही साहसांना कधीही सीमा राहिल्या नाहीत. हा जो काळ होता, हा काळ बाबांना स्वभानाचं आणि समाजभानाचं पंख फुटण्याचा काळ होता. समाजातील विविध प्रश्नांनी काळवंडलेलं आकाश त्यांना दिसत होतं. नवनिर्मितीची प्रेरणा आणि सृजनाची आवड असलेल्या त्यांच्या साहसाला सीमा नव्हत्याच. भरपूर पैसा मिळवून देणारा वकिलीचा व्यवसाय त्यांनी सोडून दिला आणि ते नवसर्जनाकडे वळले. त्यांनी याच्यातला जो पहिला प्रयोग केला, तो पहिला प्रयोग म्हणजे मित्रवस्तीचा, म्हणजे साम्यकुलाचा आहे. आता ही मित्रवस्ती किंवा साम्यकुल म्हणजे नेमकं काय? तर गांधी विचारांवर अधिष्ठित असलेला साम्यवाद आणि त्या साम्यवादातील समानता आणि गांधीवादाची संयुक्त कुटुंबाची कल्पना याचं मिश्रण या संकल्पामध्ये होतं. या संकल्पात जातीला थारा नव्हता. जात-पात न मानता सर्व जातीच्या लोकांनी एकत्र यायचं, एकत्र राहायचं, आपापले व्यवसाय करायचे, त्याच्यातून येणारा पैसा एकत्र ठेवायचा आणि एकत्रच तो खर्च करायचा. सर्वांच्या गरजाही सामायिक रीतीने भागवायच्या, एकत्र भागवायचा, असा हा प्रयोग होता. हा प्रयोग यशस्वी करण्यासाठी बाबांनी खूप परिश्रम घेतले. बाबा तेव्हा तिथल्या शेतीमध्ये 18 तास राबत असत. आणि इकडे आश्रम, त्या आश्रमाची सारी व्यवस्था साधनाताई सांभाळत असत. या काळात त्या शेतीमध्ये पिकलेल्या भाज्या आणि त्या भाज्यांची टोपली घेऊन बाबा स्वतः बाजारामध्ये जाऊन बसत असत. परंतु काही दिवसांनी पैशाची चणचण भयानक भासू लागली. आणि लक्षात घ्या, की सर्व जातीपाती सोडून, जातीपातीचे बंधनं सोडून सर्वांसोबत संयुक्त कुटुंब पद्धतीने राहणं हे काही साधं नाही. हे अनेकांना बंधनकारक वाटायला लागलं. अनेक लोकांना ते सोसावलं नाही. आणि बाबांचा हा जो आगळा वेगळा असा प्रयोग होता, तो प्रयोग अयशस्वी झाला. परंतु बाबा खचले नाही. याच काळात आचार्य विनोबा भावेंचं त्यांना मार्गदर्शन मिळालं आणि विनोबांच्या प्रेरणेने कुष्ठरोग्यांच्या सेवेकडे ते वळले. ग्रामसफाई, हरिजन सेवा संघटना अशा विविध संघटना बाबांनी उभ्या केल्या आणि त्या कामात स्वतःला त्यांनी झोकून दिलं. झाडूवाल्यांच्या आणि भंगी समाजाच्या संघटनेचे बाबा नेते होते. पूर्वीच्या काळी आजच्या काळाचे सेप्टिक किंवा आज आपण जे पाश्चात्य शैलीचे शौचालय वापरतो तशी शौचालय नव्हती. आणि भंगी समाजाचे लोक घरोघरी जाऊन या शौचालयातली जी घाण आहे, जो मैला आहे, तो आपल्या हाताने स्वच्छ करत आणि तो डोक्यावर वाहून नेत. आजही वरोऱ्यामध्ये
अनेक ज्येष्ठ मंडळी बाबांच्या या सगळ्या आठवणी भरभरून आपल्याला सांगतात. बाबांचं अमरगीत हे जीवनचरित्र लिहिताना निशा मीरचंदानी यांनी 2004 मध्ये वरोऱ्याला भेट दिली आणि त्या झाडू कामगार जे आहेत, भंगी समाज आणि झाडू काम त्यांची जी वस्ती आहे तिथली, त्या वस्तीला त्यांनी 2004 मध्ये भेट दिली. तेव्हा तिथल्या लोकांनी बाबांच्या अनेक आठवणी सांगितल्या. त्यातील एक आठवण बिंदा बोस यांची आहे. बिंदा बोस आणि त्यांच्या पत्नी, त्यांची आई, या दोघीही सकाळी पहाटे 5 वाजता उठून गावामधले सगळे शौचालय स्वच्छ करत असत. एकदा त्यांची पत्नी आणि आई नेहमीप्रमाणे गेले असताना गावातली सगळी शौचालय स्वच्छ झालेली आहे असं त्यांना दिसलं. त्या परत आल्या. दुसऱ्या दिवशी पुन्हा गेल्या. पुन्हा त्यांना संपूर्ण शौचालय स्वच्छ झाली आहे असं दिसलं. आपलं काम रोज कोण करतंय हे बघण्यासाठी त्या आणखीन जास्त सकाळी उठल्या, पहाटे उठल्या आणि गेल्या. तेव्हा त्यांचं असं लक्षात आलं की बाबा 3:30-4 वाजताच उठून संपूर्ण गावातली शौचालय स्वच्छ करून ठेवत होते. हे बाबांनी केवळ 2-4 दिवस केलेलं नाही, तर 9 महिने त्यांनी केलेलं आहे. मला तर कधी कधी असं वाटतं की हे 9 महिने म्हणजे त्या वेणाच आहे की ज्याच्यामुळे त्यांचं पुढचं सृजन जे आहे ते घडून आलं. दलितांसाठी, वंचितांसाठी काम करणं सोपं नसतं. बाबांसाठी हा केवळ काही क्षणापुरता दिखाऊ पुळका नव्हता. त्यासाठी दलितांचीच सेवा करायची असेल तर त्यांच्या सहसंवेदनेशी आपल्याला एकरूप होता आलं पाहिजे. आणि शौचालय साफ करण्याच्या मागची किंवा असं हीन दर्जाची कामं विशिष्ट जातीने केली पाहिजे, या मागची जी समाजाची धारणा होती, जे पूर्वग्रह होते, त्या पूर्वग्रहांचं मूळच बाबांना खणून काढायचं होतं. आज आम्ही स्वच्छतेचे अभियान राबवतो. आमच्या देशातील मंत्री, खासदार, आमदार, नेते, अभिनेत्री हातात क्षणभर खराटा घेऊन, झाडू घेऊन आपले फोटो काढून घेतात. परंतु वर्षानुवर्ष समाज मनावर साचून असलेली घाण स्वच्छ करावी असं मात्र कुणालाही वाटत नाही. बाबांमध्ये मुळातच एक क्रांतिकारक लपला होता. नवनिर्मितीच्या विविध संकल्पनांनी झपाटलेलं वेड त्यांच्यात होतं. सृजनाचं मंगल तोरण लावण्याचा ध्यास होता. खूप प्रश्न समोर होते त्यांच्या. प्रश्नांच्या निबिडात बाबांचा शोध सुरू होता. आणि एक दिवस तो साक्षात्काराचा क्षण आला. बाबांना आपलं उत्तर सापडलं, आपला मार्ग सापडला. झाडू एक घटना आहे ती अशी की झाडू कामगारांच्या संपात एक दिवस शौचालय स्वच्छ करून बाबा महिला डोक्यावर वाहून नेत होते. आणि त्याच वेळेस तेव्हाच पाऊस पण येत होता. जाता जाता एका कचऱ्याच्या ढिगात त्यांना काहीतरी हालचाल दिसली. त्यांनी नीट बघितलं तेव्हा तिथे एक मरणासन्न अवस्थेतला कुष्ठरोगी त्यांना दिसला. त्याचं नाव तुळशीराम. सारं शरीर म्हणजे सडलेल्या मांसाचा गोळा होता. हातापायाची बोटं झिजून झडून गेलेली होती. नाकाच्या ठिकाणी फक्त एक गड्डा होता. डोळ्यांमध्ये आणि संपूर्ण शरीरामध्ये अक्षरशः अळ्या वळवळत होत्या. जीवनाचं इतकं विद्रूप दर्शन बघून बाबा भयभीत झाले. एक उत्तम शिकारी असलेले बाबा, नेहमी आपल्या साहसाचा वेळोवेळी परिचय देणारे बाबा,
या विरूपाशी सामना करू शकले नाही. त्यांना दरदरून घाम फुटला. पाऊस येत होता म्हणून आपल्या अंगावरचं तरट काढून त्यांनी त्या कुष्ठरोग्याच्या अंगावर टाकलं आणि तडक ते घरी गेले. भडाभडा अंगावर पाणी घेतलं, घसा अंग घासलं. पण बाबांच्या मनातून तो कुष्ठरोगी जात नव्हता. रात्रभर बाबा अस्वस्थ राहिले, तळमळत राहिले. दुसऱ्या दिवशी बाबांनी तिथे जाऊन बघितलं, तेव्हा तुळशीरामचा मृत्यू झालेला होता. तुळशीरामचा मृत्यू झाला, पण बाबांना आपला राम सापडला. आपला मार्ग सापडला, आपली दिशा सापडली आणि त्यांच्या प्रश्नांना उत्तर मिळाले. आपल्या भयावर मात करत कुष्ठरोग्यांच्या सेवेची अभय साधना त्यांची सुरू झाली. 1949 मध्ये त्यांनी महारोगी सेवा समितीची स्थापना केली. वरोऱ्यात केली. कुष्ठरोगाला महारोग असं म्हणत. त्यात होणारी हाडामासाची प्रचंड झीज, म्हणजे भयानकच ते सगळं रूप होतं. हाडामासाची झीज, विद्रूपता फार भयानक होती. त्या काळामध्ये परिणामकारक अशी औषधं नव्हती. रोग्यांच्या संपर्कात आल्याने त्याचा प्रादुर्भाव होतो किंवा तो लागट रोग आहे, असे अनेक गैरसमज समाजामध्ये होते. त्यामुळे महारोग्यांच्या वाट्याला अत्यंत बहिष्कृत, तिरस्कृत आणि वेदनामय असं आयुष्य येत होतं आणि त्याच्यातच अत्यंत भयानक अशा स्थितीत त्याचा मृत्यू होत असे. महारोग्यांची सेवा करायची हे बाबांनी निश्चित केलं, पण त्यासाठी त्यांनी रीतसर त्याचं प्रशिक्षण घेतलं. 1950 साली कलकत्त्याच्या स्कूल ऑफ ट्रॉपिकल मेडिसिन स्पेशलाइज्ड कोर्स इन लेप्रसी हे जे प्रशिक्षण आहे, हे प्रशिक्षण त्यांनी पूर्ण केलं. बाबाच नेहमी असं म्हणत, अजिंठा वेरूळच्या भग्न मूर्तींमध्ये आम्ही सौंदर्य शोधतो, परंतु बाबांनी विद्रूप झालेल्या भग्न मानवी देहामध्ये सौंदर्य शोधलं. याच काळात महारोगावरची लस आली आणि ही जी लस होती प्रयोगात्मक, प्रतिबंधात्मक, ही जी प्रयोगात्मक लस होती, ही लस टोचून घेण्यासाठी बाबांनी मी माझा देह देत आहे असं म्हटलं. म्हणजे गिनीपिग स्वतः बाबा झाले आणि ही प्रतिबंधात्मक लस त्यांनी आपल्या शरीरामध्ये खरंच टोचून घेतली. ही घटना खरंच खूप अद्भुत वाटते. बाबा महारोग्यांच्या वेदनेशी एकरूप झाले. आपलं मरण, आपलं स्वतःचं मरण खांद्यावर वाहून नेणाऱ्या या महारोग्यांच्या खांद्यावरचा तो वेदनेचा, मरणाचा क्रूस बाबांनी आपल्या खांद्यावर घेतला. परंतु एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, की बाबांची जी करुणा होती, ती आंधळी करुणा नव्हती, ती डोळस होती. महारोगी बरा झाला तरी समाजात तो बहिष्कृत जीवन जगतो आहे हे ते बघत होते. त्यामुळे महारोग्यांची सेवा शुश्रूषा करून बाबा थांबले नाही, तर त्यांचं पुनर्वसन करून त्यांच्यात आत्मविश्वास जागवून आर्थिक दृष्ट्या त्यांना स्वयंपूर्ण त्यांनी बनवलं. त्यांच्यासाठी शेती आणि रोजगाराची निर्मिती केली. हात हे उगारण्यासाठी नसतात, उभारण्यासाठी असतात. हे बाबांचं ब्रीद होतं. तर दान माणसाला नादान बनवते. कुष्ठरोग्यांनी समाजाच्या दानावर जगू नये, स्वयंपूर्ण जगावे, स्वयंपूर्ण व्हावे, यासाठी बाबा अविरत कार्य करीत राहिले. कुष्ठरोग्यांप्रतीची घृणा,
तिरस्कार आणि बहिष्कार या विरुद्ध बाबांचा लढा होता. आनंदवन हे तर बाबांचं स्वप्न होतं. स्वप्न बघणं आणि ते प्रत्यक्षात उतरवणं हा त्यांचा बाणा होता. 1951 साली वरोऱ्याजवळ त्यांना सरकारी जमीन मिळाली आणि दत्तपूरच्या कुष्ठधामातून बरे झालेले 6 कुष्ठरोगी, एक लंगडी गाय, साधनाताई आणि 2 छोटी मुलं विकास आणि प्रकाश यांच्यासह आनंदवनचा त्यांचा जो संसार होता तो सुरू झाला. कुष्ठरोग्यांमध्ये आत्मविश्वास जागवण्यासाठी आणि त्यांना आत्मनिर्भर बनविण्यासाठी बाबा भूमातेला शरण गेले. आपल्या झडलेल्या हाताबोटांनी कुष्ठरोगी शेतात काम करू लागले. कुष्ठरोग्यांच्या हातातून भिक्षेचं वाडगं काढून घेऊन बाबांनी त्यांच्या हातात नांगर दिला, सृजन दिलं. आनंदवनात भरभरून पीक आलं. सर्वत्र आनंद म्हणूनच ते आनंदवन आनंदवनाचं नंदनवन झालं. सुरुवातीच्या काळात बाबांना अतिशय वाईट अनुभवांना सामोरं जावं लागलं. आनंदवनात तयार झालेल्या वस्तू किंवा त्यांच्या गोशाळेतील दूध सुद्धा विकत घेण्यास गावकऱ्यांनी नकार दिला. अर्थात तो भीतीपोटी नकार होता. बाबा आपल्या आचार आणि विचारातून या सगळ्या लोकांचं समुपदेशन करीत राहिले. आज आपल्या असं लक्षात येईल की आनंदवनात तयार झालेल्या वस्तूंना आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतही मागणी आहे. माणूस हा बाबांचा कायमच चिंतनाचा विषय होता. कुष्ठरोग्यांना माणूस म्हणून समाजात प्रतिष्ठा आणि अधिकार मिळायला पाहिजे हे त्यांना जास्त महत्वाचं वाटत होतं. एक घटना आहे ती अशी की गावातल्या एका शेठजींनी भिकार भोजन आयोजित केलेलं होतं. भिकार भोजन म्हणजे भिकारी गरीब लोकांना दिलं जाणारं भोजन, आणि त्याच्यासाठी त्यांनी महारोग्यांना निमंत्रित केलं. परंतु बाबांनी महारोग्यांना नेण्यासाठी नकार दिला. एवढंच नाही तर गावामध्ये जिथे हे भिकार भोजन सुरू होतं, रस्त्यावर त्याच्या पंक्ती सुरू होत्या, त्या पंक्तीत रस्त्यात धुळीमध्ये बाबा स्वतः जाऊन बसले, भोजनासाठी जाऊन बसले. हे जेव्हा त्या शेठजींनी बघितलं तेव्हा ते खूप लज्जित झाले आणि शेठजी आणि त्यांचं सारं कुटुंब तेही त्या धुळीमध्ये रस्त्यात बसलं आणि त्यांनी बाबांसोबत भोजन केलं. अशा अनेक प्रसंगातून आपल्या कृतींमधून बाबांनी कुष्ठरोग्यांचा अभिमान आणि स्वाभिमान फुलवीत नेला आहे. वेदना आणि अश्रू, श्रम आणि घाम यात असलेलं पराकोटीचं सामर्थ्य बाबांनी ओळखलेलं होतं. विणकाम, सूतकताई, चर्म उद्योग, सुतारकाम, छपाई, शेती प्रशिक्षण असं व्यवसाय प्रशिक्षण त्यांनी त्या ठिकाणी सुरू केलं. वरोऱ्याच्या भागात एकही महाविद्यालय नव्हतं, हेही त्यांनी लक्षात घेतलं. माणसाची शैक्षणिक गरज लक्षात घेतली आणि आनंद निकेतन महाविद्यालय, विज्ञान, वाणिज्य आणि कृषी महाविद्यालयाची स्थापना त्यांनी केली. महारोग्यांच्या मुलांसाठी प्राथमिक शाळा, मूक, बधिर आणि अंध विद्यालय आणि त्याचसोबत त्यांना त्यांच्यासाठी प्रशिक्षण संस्था सुद्धा, सहकारी औद्योगिक संस्था या आजही वरोऱ्यामध्ये आनंदवनामध्ये कार्यरत आहे हे आपल्याला दिसतं. महारोग्यांसोबतच अंध अपंगांवरही बाबांनी मायेचं पांघरून घातलं आणि साधनाताईंच्या अपरिमित वात्सल्यातून अनाथ मुलांसाठी तेथे गोकुळ सुरू झालं.
कुष्ठरोग्यांचं पूर्णतः पुनर्वसन हे बाबांचं ध्येय होतं. आणि ते होण्यासाठी, पूर्णतः पुनर्वसन होण्यासाठी त्यांची जी भावनिक गरज आहे ती पण त्यांनी लक्षात घेतली. आणि महारोगातून पूर्णतः बरे झालेले जे स्त्री पुरुष होते, त्या स्त्री पुरुषांचा त्यांनी आपसात विवाह लावून दिला आणि त्यांचे संसारही उभे करून दिले. बाबांनी साहसाला नेहमीच मातीच्या स्पर्शाची अट घातली. आपल्या राष्ट्राचे आधारस्तंभ म्हणून आपण ज्या तरुणाईकडे पाहतो, अचाट साहसाचे धनी असलेली ही जी तरुणाई आहे, त्याकडे बाबांचं लक्ष वेधलं. राष्ट्र उभारणी करण्यासाठी तरुणांच्या साहसांना आणि स्वप्नांना जबाबदारी, शिस्त आणि आत्मविश्वासाची जोड देणं आवश्यक असतं. तरुणांमध्ये साहस सपाट आहे, स्वप्नही आहे, पण ती विघातक कामासाठी नाही, विधायक कामाकडे वळली पाहिजे. म्हणून त्यांना एक शिस्त असणं आवश्यक असतं. आजच्या जीवनातही आपण पाहतो की कठीण आणि कठोर संघर्षाला तोंड देता देता आजची तरुण पिढी अनेकदा निराशाग्रस्त, वैफल्यग्रस्त झालेली आपल्याला दिसून येते. त्या तरुणांसाठी बाबांनी सोमनाथला श्रमसंस्कार शिबिराचे अनोखे प्रयोग घेतले. सोमनाथच्या प्रकल्पासाठी बाबांना 1300 एकर जमीन वन खात्याने दिली होती. तिथली ही पडीक जमीन जंगल स्वच्छ करून, तिची मशागत करून तिला त्यांनी कसदार बनवलं. परंतु पारधी जमातीशी झालेल्या विवादामुळे आणि विनोबांनी सांगितलं म्हणून बाबांनी त्याच्यातली 600 एकर जमीन पारध्यांना वापस केली. इतकी कष्ट घेऊन कसदार केलेली जमीन त्यांनी वापस केली. युवा शक्तीच्या हातून नवनिर्माण आणि राष्ट्र निर्माण व्हावे म्हणून ते अविरत श्रमसंस्कार शिबिराचं आयोजन करत असत आणि स्वतः बाबा या प्रत्येक शिबिराला, श्रमसंस्कार शिबिराला त्याच्यात ते सहभागी होत असत. या श्रमसंस्कार छावणीमध्ये दरवर्षी विविध प्रांतातून, विविध राज्यातून, विविध धर्माचे, विविध जातीचे, वंशाचे, वर्णाचे, विविध भाषांचे सेवाव्रती भाग घेत होते. तरुणांमध्ये कौशल्य, आत्मविश्वास निर्माण करण्याबरोबरच त्यांना आपल्या राष्ट्र जाणीवेचंही भान यावं, हा त्यामागचा उद्देश होता. आपसातील भेदभाव, जातीभाव, धर्मांधता, द्वेषभाव नष्ट होऊन तरुणांनी विज्ञान आणि विद्येची कास धरावी आणि यातूनच नवसंस्कृती जन्माला यावी, हा बाबांचा मूळ उद्देश होता. बाबांनी श्रमातच श्रीराम शोधला. लोकशाही, समाजवाद, विज्ञाननिष्ठा, धर्मनिरपेक्षता यांची बीजे श्रमदानातून बाबांनी तरुणांमध्ये रुजवली. याच तरुणातील युवा शक्तीला प्रेरित करून बाबांनी भारत जोडो या अभियानाची कल्पना प्रत्यक्षात साकारली. राष्ट्रीय एकात्मतेची भावना तरुणांमध्ये रुजवण्यासाठी आणि नव युवक शक्तीला विधायक कार्याची जाणीव करून देण्यासाठी सर्व जाती, धर्म, वंश, भाषांच्या तरुणांना त्यांनी एकजूट केलं. 1986 मध्ये कन्याकुमारी ते काश्मीर आणि 1988-89 मध्ये इटानगर ते ओखा अशी हजारो किलोमीटरची यात्रा बाबांच्या युवा सायकल स्वारांनी पूर्ण केली. त्या काळात देशात पंजाब प्रश्न पण उफाळून आलेला होता. शीख आणि हिंदू यांच्यातील वाद विकोपाला गेला होता.
सर्वत्र हिंसाचार घडत होता, सर्वत्र दहशतवाद होता आणि या दहशतवादाच्या हिंसाचाराला सामान्य नागरिक बळी पडत होता. बाबा पुन्हा अस्वस्थ झाले आणि 1 जुलै 1986 साली त्यांनी पंजाब येथे शांती यात्रा काढली. आपसातील वैमनस्याचा त्याग करून हिंदू आणि शीख यांनी एकत्र यावे, यासाठी त्यांच्यातला विवेक जागवत बाबा सर्वत्र फिरले. नदीला आपण लोकमाता म्हणतो. आपल्या नद्या आपल्या संस्कृतीचं प्रतीक असतात. पर्यावरण आणि निसर्ग हे तर बाबांच्या जीवाभावाचेच विषय होते. मनुष्य आपल्या फायद्यासाठी आणि विकासासाठी नद्यांवर मोठी मोठी धरणे बांधतो, परंतु या धरणाखाली आदिवासी जीवन, संस्कृती, जंगल आणि वन्य पशु घेतला. 1983 पासूनच बाबांनी नर्मदा नदीवर बांधण्यात येणाऱ्या धरणाच्या विरोधात भूमिका घेतली. त्यासाठी सर्वत्र सभा, मेळावे घेतले, कार्यकर्ते तयार केले आणि अक्षरशः अनेक वर्षांपर्यंत झोपडी बांधून रहिवास केला. बाबांमधला साहसी माणूस कधी शांत बसला नाही. बाबांना नवनवीन क्षितिजे सतत खुणावत होती. आता बाबांचं लक्ष गेलं किंवा लक्ष वेधलं ते आदिवासींनी. चंद्रपूर, गडचिरोली, सिरोंचा इथल्या घनदाट अरण्यात बाबांनी खूप भ्रमंती केली. सिरोंचा तहसीलातील भामरागड तालुका म्हणजे आदिवासींच्या संस्कृतीचं द्योतकच आहे. माडिया, गोंड, भिल्ल, हलबा अशा आदिवासींच्या 22 ते 23 जमाती तिथे आहेत. या घनदाट जंगलाच्या भयाण अंधारात शिक्षणाचा वारा पोहोचला नव्हता. अंधश्रद्धा, अज्ञान, आजार, रोगराई आणि दारिद्र्य या सगळ्यांनी गांजलेला आदिवासी समाज बाबांच्या नजरेत भरला. आदिवासींना दुःख आणि दैन्यातून बाहेर काढण्यासाठी बाबांनी लोकबिरादरी प्रकल्पाची स्थापना करण्याचं निश्चित केलं. 23 डिसेंबर 1973 साली हेमलकसा इथे अगदी दाट अरण्यात आणि आदिवासी वस्ती असलेल्या एका छोट्याशा या हेमलकसा गावात त्यांनी या प्रकल्पाची स्थापना केली. हेमलकसा हे दाट जंगल आणि नद्यांनी वेढलेलं गाव आहे. पाभूळ, पर्लकोटा, बांदिया आणि गौतमी अशा नद्यांचा तिथे संगम आहे. शहरी जीवनापासून, संस्कृतीपासून, आचार विचार आणि शिक्षणापासून दूर असलेलं हे गाव. अनेक वर्षपर्यंत तिथे पक्के रस्ते नव्हते. अगदी कच्चे मातीचे रस्ते होते. गावात वीज नाही, कुठल्याही प्रकारचं मनोरंजनाचं साधन नाही. अशा या गावात बाबांचा सेवाव्रताचा वारसा चालवण्यासाठी त्यांचे सुपुत्र डॉक्टर प्रकाश आमटे आणि स्नुषा डॉक्टर मंदाकिनी आमटे दाखल झाले. हेमलकसाचं काम बघत असतानाही आपल्या समोर खूप प्रश्न उभे राहतात. डॉक्टर प्रकाश आमटे आणि डॉक्टर मंदाकिनी
एकदा चंद्रपूरमध्ये एका कार्यक्रमात त्यांची एक दीर्घ मुलाखत घेण्याचा योग मला आला. माझ्या प्रश्नांना मी खूप प्रश्न विचारले आणि माझ्या या प्रश्नांना उत्तर देताना मितभाषी डॉक्टर प्रकाश यांनी तर अनेक आठवणी सांगितल्या. जंगलात वास्तव्य आणि त्याच्यामुळे बाहेर काय, अगदी जिथे ते झोपडी बांधून राहत होते त्या झोपडीतही केव्हा कुठे साप विंचून निघतील सांगता येत नव्हतं. पावसाळ्यामध्ये नद्यांना पूर यायचे. आजूबाजूच्या सगळ्या गावांशी संपर्क तुटायचा. त्यावेळेस हेमलकसामध्ये शेतीला सुरुवात झालेली नव्हती. त्याच्यामुळे आनंदवनातून सगळी रसद यायची. नद्यांना पूर आला की गावाशी संपर्क तुटायचा आणि ही रसदच बंद व्हायची. मग उपास घडायचे. डॉक्टर मंदाकिनी असं त्यावेळेस म्हणाल्या होत्या की आम्ही उन्हाळ्यामध्ये तेव्हा भाज्या वाळवून ठेवत असू आणि पावसाळ्यामध्ये जेव्हा रसदच पोहोचायची नाही, खायला काही असायचं नाही, तेव्हा त्या भाज्या पाण्यामध्ये उकडवून आम्ही खात असू. एवढंच नाही तर त्या असंही म्हणाल्या की जेव्हा मुलं मला दूध मागायचे तेव्हा अक्षरशः मी पाण्यात पीठ कालवून ते पाणी त्यांना प्यायला देत असे. डॉक्टर प्रकाश आणि डॉक्टर मंदाकिनी आमटे यांनी अतिशय कठीण काळाशी तोंड देत या दुर्गम भागात खरोखर बाबांचं हे जे सेवाव्रताचं काम आहे ते अतिशय जिकरीने पुढे नेलं. लोकबिरादरी प्रकल्पाची साठी बाबांनी त्रिसूत्री सांगितली होती आणि ती म्हणजे आरोग्य, शेती आणि शिक्षण. अतिशय दैन्य, दारिद्र्यता याने जीवन जगत असल्यामुळे तेथील जो माडिया आणि गोंड जमातीतील होते तिथे अनेक आजार आणि रोगराईचा संचार होता. अंधश्रद्धांनी त्यांचं जीवन ग्रासलेलं होतं. दारू, तंबाखू सारख्या व्यसनांनी त्यांना गर्तेत नेलं होतं. आदिवासींचं अज्ञान घालवून त्यांनी शिक्षणाची कास धरावी यासाठी बाबांनी विचार केला की यासाठी पहिल्यांदा त्यांना सुदृढ आरोग्य लाभणं आवश्यक आहे आणि म्हणून त्या ठिकाणी हेमलकसाला पहिल्यांदा आश्रमशाळा काढण्यात आली. या आश्रमशाळेत आदिवासींच्या मुलांवर पहिल्यांदा औषधोपचार होत असे. त्यांना त्या सगळ्या रोगातून बरं केल्या जाई. मलेरिया सारखे, खरुच सारखे रोग होते, त्याच्यातून त्यांना बरं केल्या जाई आणि मग त्यांच्यामध्ये शिक्षणाची आवड निर्माण केल्या जाईल. माडियाची स्वतःची एक बोली आहे, पण तिला लिपी नाही. माडियाच्या मुलांना शिक्षण घेता यावं म्हणून मराठी माडिया शब्दकोश तयार करण्यात आला. त्यांची संस्कृती, त्यांचे सण, उत्सव लक्षात घेऊन त्यांच्यासाठी नवीन अभ्यासक्रम तयार करण्यात आला. एकीकडे शिक्षण आणि दुसरीकडे शेती, सुतारकाम, लोहारकाम असं व्यवसायाधिष्ठित ज्ञान त्यांना देण्यात येऊ लागलं. बाबांना मॅगसेसे पुरस्कार तर मिळालाच, परंतु डॉक्टर प्रकाश आणि डॉक्टर मंदाकिनी आमटे यांनाही मॅगसेसे पुरस्कार मिळाला. लोकशाहीत सर्वच दलित, वंचित, पीडित लोकांनी आपली कर्तृत्व शक्ती प्रगट करण्याची संधी त्यांना मिळालीच पाहिजे, समान संधी त्यांना मिळाली पाहिजे, हे बाबांचं स्वप्न होतं आणि त्या स्वप्नांची परिपूर्ती हेमलकसातला हा लोकबिरादरी प्रकल्प अत्यंत निष्ठेने करत आहे. बाबा एक समाजसेवक म्हणून आपल्याला लक्षात आहेत, माहित आहेत, पण ते अतिशय उत्कृष्ट असे कवी होते. ज्वाला आणि फुले, करुणेचा कलाम, माती जागवी त्याला मत असे काव्यसंग्रह त्यांचे प्रकाशित आहे.
बाबांच्या कवितेबद्दलही आपण विचार केला पाहिजे, कारण बाबांची कविता हे त्यांचे विचारच आहेत. त्यांच्या कवितेचे विषय हे त्यांचे प्रेरणास्थान राहिलेले आहे, श्रमसंस्कृती राहिलेली आहे, स्वावलंबन राहिलेलं आहे. एकलव्याचा पाळणा घेऊन बाबा चालू लागले आणि त्यांनी नंदनवन फुलवलं. लक्षात घ्या, हा मार्ग साधा सुकर कधीच नव्हता. हाच खळग्यांचा आणि अडीअडचणींचा मार्ग होता. या मार्गात अनेक बाधा येणं अगदी सहज बाब होती. मात्र मनोधैर्य न सोडता त्या मार्गाने बाबा मार्गस्थ झाले. मी सामाजिक कार्यकर्ता म्हणतात तो एक माणूस, असं बाबा म्हणतात. असामान्य व्यक्ती ही किती सामान्यासारखे जीवन जगते, पण त्यांच्यात हत्तीचं बळ असतं. ते आपल्या सहकार्यांशी प्रेमाने वागतात. अत्यंत विपन्न आणि विपरीत स्थितीत मी अजून जहाज सोडले नाही, हा त्यांचा बाणा असतो. त्यामुळे लोकशाही नामक मातेचा चळ पाहून माझ्यातला हॅमलेट जागा झाला होता, असे उद्गार बाबा काढू शकतात. मतपेट्या मतदारांच्या मतांवर आधारित असतात. त्यांचा मूक निर्णय मोठमोठ्या सत्ताधीशांना नामोहरम करत असतो. सामान्यांची ही असामान्य शक्ती बाबांनी जाणली होती. तीच त्यांच्या कवितेचे विषय बनून आली. म्हणून त्यांची कविता रंजनाच्या पातळीवर न राहता विचार काव्याचे रूप धारण करते. त्यांचे चिंतन काव्यात्मकतेने आणि विचार साधनेने प्रस्फुटित होते. बाबांचे काव्य विचार काव्याच्या आकर्षित करणारी आहे. भव्यता, आवाहनता हे त्यांच्या काव्याचे विशेष आहे. आव्हानांना ती पुरून उरणारी आहे. जागतिक पातळीवरील धर्मग्रंथ, मिथके, पुराण काव्ये याचा आणि त्यातील व्यक्तित्वाचा चपखल वापर ते आपल्या काव्यात करतात. त्यांचं काव्य हेच त्यांच्या चिंतनाचं रूप धारण करतं. बाबांचं व्यक्तिमत्व एखाद्या प्रपातासारखं आहे. त्यामुळे त्यांची कविता तीही प्रपातासारखी कोसळते. त्यांच्या व्यक्तिमत्वाला थांबणं माहित नाही. तेच त्यांच्या काव्यातही दिसून येतं. अग्निज्वालेचे काव्यफुलात कसं रूपांतर होतं, हे पाहणे मोठं रोमहर्षक ठरतं. बाबा आमटे यांची अमोघ वाणी त्यांच्या काव्याशयाला समृद्ध करते. उत्कट काव्याशयामुळे अगदी सहज रचनेचे नवनवे तंत्र अगदी नैसर्गिकपणे निर्माण होतात. उत्कट काव्याशयामुळे काव्याभिव्यक्ती विचार काव्याचे रूप धारण करते. अनुभवांची शिदोरी त्यांना संत तुकारामांच्या अभंगाशी नातं जोडण्यास भाग पाडते. सुभाषित वजा वचन म्हणजे अवतरणे आपल्याला तुकारामांसारखी जागोजागी त्यांच्या कवितेत दिसून येतात. उदाहरण द्यायचं झालं तर, झेपावणाऱ्या पंखांना क्षितिज नसतात, त्यांना फक्त झेपेच्या कवेत येणारे आकाश असते. जहाजाबरोबर स्वतःला बुडवून घेणारे कर्णधार जिथे असतात,
तिथे बुडता देश वाचवणाऱ्या नाविकांच्या पिढ्या जन्म घेतात. दांभिक हाच मोठ्यातला मोठा अनीतिमान होय. गुलाब देणाऱ्या हातांना त्याचा सुगंध चिकटल्याशिवाय राहत नाही. महंत फक्त गादी चालवू शकतात, मन्वंतरे घडवून आणू शकत नाही. ही काही उदाहरणं आपण लक्षात घेतली तरी आपल्याला त्यांचे विचार जे आहेत ते लक्षात येतात. बाबा आमटे यांचे आदर्श महात्मा गांधी, आचार्य विनोबा भावे, साने गुरुजी, येशू ख्रिस्त आहेत. त्यांच्यावरील कविता केवळ महापुरुषांचं चित्रण करून थांबत नाही, तर त्यांच्या विचारांची उत्तुंगता आणि उन्नतावस्था निदर्शनास आणून देते. त्याचप्रमाणे पंडित जवाहरलाल नेहरू आणि लाल बहादूर शास्त्री यांच्या व्यक्तिमत्वाची पण योग्य दखल ते घेतात. राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवरील घटना, मिथके, विचार यांची बेमालूम सांगड घालून त्यांची कविता क्रांतीची गर्जना करत पुढे सरकते. विचारांना गती देण्याचे कार्य करते. नवयुवकांना श्रमाचं, शेतीचं महत्व पटवून देते. आत्मावलंबन, आत्मविश्वास जागृत करण्याचे कार्य बाबांच्या विचारात आणि कार्यात आहे. त्यांचे विचार बोलण्यापुरते केवळ सीमित नाही, त्याला कृती कार्याची जोड प्राप्त झालेली आहे आणि त्यामुळेच त्याला एक प्रकारची झळाळी पण प्राप्त झाली आहे. बाबा आमटे हे नाव त्यांच्या जिवंतपणेच युगपुरुषाच्या यादीत गणले गेले आहे. पडीक जमिनीवर आनंदवन फुलविणाऱ्या बाबांचे काव्य हे ज्वाला फुलेच आहे. विनोबांच्या गीताईचा प्रभाव त्यांच्यावर आहे. भारतीय परिप्रेक्ष्यातील अध्यात्म आणि विज्ञान यांची सांगड महात्मा गांधी, विनोबा यांच्या विचारात होती. त्या विचारांनी प्रभावित होऊन बाबांचं काव्य अवतरले आहे. संतांचे विचारही त्यांच्या काव्यात त्यांना बळ देतात. या विचारांनीच मानव मुक्तीचे कार्य त्यांच्याकडून घडलं आणि काव्यातही त्याचं बिंब उमटलं. मानव मुक्तीचा हा लढा बाबांनी एखाद्या शिलेदाराप्रमाणे लढला आणि जिंकला. घामाचे, श्रमाचे महत्व त्यांना पटले होते. म्हणूनच ते म्हणतात, येथे नांदतात श्रमर्षी, या भूमीला शरण नाही. येथे ज्ञान गाळते घाम, विज्ञान दानव शरण नाही. येथे कला जीवनमय, अर्थाला अपहरण नाही. येथे भविष्य जन्मत आहे, या सीमांना मरण नाही. असा हा भविष्यवेत्ता महाराष्ट्राच्या भूमीत निर्माण झाला. त्यांच्या स्वप्नांना सोनेरी पंख प्राप्त झाले. पुढच्या या कित्येक पिढीचे बाबा आदर्श आहेत. बाबांना पद्मश्री, पद्मविभूषण, महाराष्ट्र भूषण, मॅगसेसे असे अनेक राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय, प्रादेशिक विविध पुरस्कारांनी गौरवण्यात आलं. परंतु या सर्व पुरस्कारांच्या पेक्षा खूप उत्तुंग असं त्यांचं कार्य आणि व्यक्तिमत्व आहे. शेवटी फक्त एक छोटस सांगते आणि संपवते. एकदा एक जॉन बुल्हे नावाचे एक फ्रेंच प्रतिभावंत भारतात आला आणि त्यांनी आनंदवनला भेट दिली. आनंदवनच्या सगळ्या कार्याने, बाबांच्या सगळ्या कामाने तो इतका प्रभावित झाला की फ्रान्सला वापस गेल्यावर त्यांनी एक पुस्तक लिहून काढलं.
त्याच्यात हे सगळं त्यांनी लिहिलं आणि त्या पुस्तकाच्या शेवटी त्यांनी एक कविता लिहिली. ती कविता येशू ख्रिस्ताला उद्देशून त्यांनी लिहिली. येशू ख्रिस्ताचं एक वचन आहे, पुन्हा येण्याबाबतचं, पृथ्वीवर पुन्हा येण्याबाबतचं. म्हणून येशूला उद्देशून त्यांनी ही कविता लिहिली. त्या कवितेचा जो आशय होता तो असा होता, की तू येणारच असलास तर आनंदवनात ये. आणि एवढंच नाही, या कवितेच्या प्रिंट काढून त्यांनी अक्षरशः हेलिकॉप्टरमधून युरोपभर त्याचा वर्षाव केला. आपल्या इथे पण आपण चांगल्या कामासाठी पुष्पवर्षाव करत असतो. जॉने बाबांवरच्या या कवितेचाच वर्षाव केला. पण त्यामुळे बाबा फक्त भारताचे राहिले नाही, तर ते सर्व जगाचे बाबा झाले. बाबांच्या कार्यामुळे आपला हा देशच उन्नत झाला, असे आपण निश्चित म्हणू शकतो. हे मात्र खरे. मी डॉक्टर महेंद्र कदम सरांची आणि आपणा सर्वांची आभारी आहे. नमस्कार.